नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना काय आहे? या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात? यासाठी पात्रता निकष काय आहेत? याचा अर्ज कुठे करावा लागेल? आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला ₹1500 लाभ मिळत असतो. तर याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. योजनेचं नाव आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत? विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला किमान 65 वर्षे, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला तुम्हाला ₹21,000 तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. जर तुमचं BPL म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता पडणार नाही. आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्हाला यासाठी लागणार आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर दरमहा ₹1500 लाभ दिला जातो. तर अर्ज कुठं करायचा आहे? तहसील कार्यालय किंवा सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे. पहा, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यासाठी आवश्यक कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला. यामध्ये तुम्ही शाळा सोडल्याचा दाखला किंवा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील वयाचा दाखला जोडू शकता. उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे. रहिवासी दाखला, यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांचा रहिवासी दाखला तुम्ही जोडू शकता. स्वघोषणापत्र आणि शिधापत्रिका यासाठी आवश्यक असणार आहे. तर याची प्रोसेस काय असते पहा. तपशील, निर्णय प्रक्रियेत तपासणी करण्यात येत असलेल्या बाबी. यामध्ये तपासणी करताना काय काय चेक केलं जातं? ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज दाखल झाल्यावर 2 महिन्याच्या आत तलाठी चौकशी अधिकारी लाभार्थ्याच्या आलेल्या अर्जावर सखोल चौकशी करून कागदपत्राची छाननी करून सविस्तर अहवाल सादर करतात व मीटिंगमध्ये मंजुरीस पाठवले जातात. मीटिंगमध्ये प्रकरणे मंजूर नामंजूर झाल्यावर अर्जाची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे कळवली जाते. त्यानंतर लाभार्थ्याची ओळख पटवून रजिस्टरमध्ये नोंद घेऊन सर्व पात्र लाभार्थ्याचे बिल दरमहा कोषागारात सादर केले जाते. त्यावरून योजनानिहाय बँक याद्या तयार करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे वितरित केले जातात. म्हणजे तुम्हाला यासाठी अगोदर जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर ₹21,000 तहसीलदार यांचे उत्पन्न प्रमाणपत्र काढावं लागेल. त्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तलाठी तुमचा चौकशी अहवाल देईल. चौकशी अहवाल तुमची पूर्ण चौकशी करून दिला जातो. चौकशी अहवाल झाल्यानंतर मीटिंगमध्ये तुमची सर्व कागदपत्रे चेक केली जातात आणि त्यानुसार तुमचा अर्ज मंजूर करायचा की नामंजूर हे मीटिंगमध्ये ठरवले जाते. जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर लाभार्थ्याची ओळख पटवण्यासाठी तुमची पूर्ण चौकशी करून तुम्हाला लाभ दिला जातो. यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. यासाठी लिंक आहे आपलेसरकार.महाराष्ट्र.gov.in. तुम्ही सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन हा ऑनलाईन अर्ज भरू शकता. यामध्ये निर्णय कोण घेतात पहा. शासनमान्य गटित शासकीय कमिटी अध्यक्ष व सदस्य. जर समिती नसेल तर सदस्य, सचिव, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार या मीटिंगमध्ये त्या लाभार्थ्याचे फाईल मंजूर करायची ते ठरवले जातात. तर अशा प्रकारे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जातो. यामध्ये लाभार्थी पात्र असेल तर दरमहा ₹1,500 त्यांच्या बँक खात्यावर आता फेब्रुवारी 2025 पासून DBT मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.